विद्यार्थी मित्रांनो, आपण राष्ट्रीय हित आणि राष्ट्रीय हिताच्या निर्धारित घटकाची चर्चा आपण कालच्या तासिकेमध्ये करत असताना जवळपास 4 निर्धारित घटक आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. आजच्या तासिकेमध्ये आपण राष्ट्रीय हिताच्या निर्धारित घटकाची चर्चा करत असताना ज्यामध्ये नैतिक व वैधानिक अधिकार म्हणजे राष्ट्रीय हित साध्य करण्यासाठी कोणकोणते घटक आवश्यक आहेत, राष्ट्रीय हिताच्या पूर्ततेचे घटक कोणते आहेत, राष्ट्रीय हित साध्य करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, बाबींची आवश्यकता आहे इत्यादी अनुषंगानं आपण चर्चा आणि विचारविनिमय करत आहोत. ज्यामध्ये महत्त्वाचा भाग आणि घटक जो आहे त्या घटकाची चर्चा करत असताना विद्यार्थी मित्रांनो की 4 या ठिकाणी निर्धारित घटक राष्ट्राचे भौगोलिक स्थान पाहिलं, 5वं राष्ट्राची क्षमता व शेजारील देश पाहिलं, 5वं शक्ती व संपत्ती हे राष्ट्रीय हिताच्या निर्धारित घटकामध्ये महत्त्वाचं आहे हेही आपण पाहिलं. आजच्या तासिकेमध्ये आपण जो भाग आणि घटक पाहणार आहोत ते म्हणजे नैतिक आणि वैधानिक आधार. राष्ट्रीय हित साध्य करण्यासाठी आणि राष्ट्रीय हिताची पूर्तता करण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये नैतिकतेला फार महत्त्वाचं आणि मोलाचं स्थान आहे. नैतिकतेलाच इंग्रजीमध्ये मोरॅलिटी असं म्हणतात. आता विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये नैतिकतेला स्थान आहे आणि राष्ट्रीय हित साध्य करण्याचं नैतिकता एक घटक आहे असं मी म्हणत असताना नैतिकता म्हणजे काय, तर नैतिकता म्हणजे चांगल्या गोष्टी, समाजमान्य गोष्टी ज्या वावरण्यातून कुठल्याही राष्ट्राला, कुठल्याही व्यवस्थेला, कुठल्याही समाजाला धोका होणार नाही. समाजाने आंतरराष्ट्रीय पातळीवरून आंतरराष्ट्रीय समाजाने आणि संघटनेने घालून दिलेले जे नियम आहेत त्या नियमाला अनुसरून वर्तणूक करणे त्याला आपण आंतरराष्ट्रीय नैतिकता असं म्हणूया. आता आंतरराष्ट्रीय नैतिकतेचा विचार करत असताना ही आंतरराष्ट्रीय नैतिकता कोणती असते? उदाहरणार्थ, एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्राच्या स्वातंत्र्याचा आणि सार्वभौमत्वाचा आदर करणे ही झाली नैतिकता. विनाकारण दुसऱ्या राष्ट्राच्या हद्दीमध्ये प्रवेश न करणे ही झाली नैतिकता. एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्राच्या साम्राज्याच्या विस्तारासाठी प्रयत्न न करणे ही झाली नैतिकता. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक स्वरूपाचं शोषण न करणे ही झाली आंतरराष्ट्रीय पातळीवरची नैतिकता. अशा प्रकारच्या नैतिकतेमध्ये आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये फार महत्त्वाचं आणि मोलाचं स्थान आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकारणात नैतिकतेला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. भारतीय धोरणाचा आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा आपण विचार करत असताना भारताचं धोरण आणि राजकारण निश्चितच वेळोवेळी नैतिकतेला धरून आहे. आता मित्रहो, पाकिस्तानसारखा देश बघा, तो अनैतिक मार्गाचा जास्त अवलंब करतो. म्हणजे कुठल्याही प्रश्नांची सोडवणूक करायची असेल तर दहशतवादाला खतपाणी घालणे, घुसखोरी करणे, दुसऱ्या शेजारी राष्ट्रामध्ये अशांतता प्रस्थापित करणे, आपण आपलं हित जास्त दुसऱ्या राष्ट्रांना त्रास देऊन, शेजारील राष्ट्राचं शोषण करून किंवा छळ करून, त्रास देऊन आपण आपलं हित साधण्याचा प्रयत्न करणे याला आपण म्हणूया आंतरराष्ट्रीय अनैतिकता. चीनचं सुद्धा तसंच आहे. चीनसारखा देश महाकाय देश आहे, लोकसंख्येच्या दृष्टीने प्रचंड मोठा, जगात सर्वात मोठा आहे. परंतु चीनमध्ये नैतिकतेला अनुसरण कुठल्याही प्रकारचे फारसे व्यवहार होत नाहीत. त्यांना वास्तववादाचा आणि अतिरेकी वास्तववादाचा विचार करून इतर राष्ट्रांना शोषित करून आपलं हित साध्य करण्याचा आणि आपली पोळी भाजून घेण्याचा सदोदित प्रयत्न करत असतात. हे चीनचं धोरण आहे. तुम्हाला माहीत आहे 1954 साली संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्षांनी म्हटले होते की हिंदी चीनी भाई भाई. आणि 1962 साली चीनने भारताला झोपेत ठेवून त्यांनी भारताच्या हद्दीमध्ये प्रवेश केला आणि अक्साई चीन नावाचा हजारो मैलाचा प्रदेश बळकावला. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की झोपेत धोंडा घालण्याचा जो प्रकार आहे तो चीनच्या माध्यमातून होत असतो आणि ही आंतरराष्ट्रीय अनैतिकता आहे. नैतिकतेला धरून हे वर्तन नाही हे मला म्हणायचं आहे. भारताचा जर आपण विचार केला तर भारत अशा प्रकारचं आक्रमण, अशा प्रकारचं साम्राज्याचा विस्तार, अशा प्रकारचं शोषण, अशा प्रकारचा दहशतवाद आणि एकूणच मानवी जीवनाला धोक्यात आणेल अशा प्रकारचं वर्तन भारताने कधीही केव्हाही केलेलं नाही. म्हणून भारताला जागतिक राजकारणामध्ये फार महत्त्वाचं स्थान आहे. भारतीय आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विचार करत असताना, परराष्ट्र धोरणाचा विचार करत असताना जगामध्ये एक शांततेचं समर्थन करणारा आणि जगुद्याचं धोरण अवलंबणारा आणि कायदा आणि सुव्यवस्थेचं अस्तित्व मान्य करणारा भारताचं धोरण आहे. म्हणून भारताचं धोरण व राजकारण हे नैतिकतेला धरून आहे असं मला सांगायचं आहे.
मित्र हो, असं का होतं? ज्याचा इतिहास समृद्ध आहे अशी राष्ट्र अशा प्रकारच्या नैतिकतेचा आणि वैधानिकतेचा आधार घेतात. उदाहरणार्थ वर्तमान महावीर, गौतम बुद्ध, महात्मा बसवेश्वर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यासारख्या नेतृत्वांचा आदर्श जपण्याचा प्रयत्न सदोदितपणे या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येतं. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की नैतिक व वैधानिक अधिकार हे राष्ट्रीय हित साध्य करण्यातलं एक महत्त्वाचं 7वं निर्धारित घटक आहे असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. 8वा मुद्दा आपल्याला या ठिकाणी पाहत असताना ते म्हणजे नोकरशाही, ज्याला इंग्रजीमध्ये ब्युरोक्रॉसी असं म्हणतात. ब्युरोक्रॉसीला नोकरशाही असं म्हणतात. हा आपण या ठिकाणी मुद्दा पाहिला. शक्ती व संपत्ती हा पाहिला, राष्ट्रीय क्षमता पाहिला, राष्ट्राचं भौगोलिक स्थान पाहिलं. आता हा जो मुद्दा आहे तो आपण पाहणार आहोत, तो म्हणजे नोकरशाही, ज्याला ब्युरोक्रसी. शासनाच्या ध्येयधोरणाला गतिमान करण्याचा आणि खऱ्या अर्थाने अंमलबजावणी आणण्याचं काम जर कोण करत असेल तर ते नोकरशाही आहे, ब्युरोक्रसी. शासनाच्या धोरणाची अंमलबजावणी करण्याचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने नोकरशाहीला करता आलं पाहिजे. प्रशासकीय वर्गाची कार्यक्षमता हे राष्ट्रीय हित साधने करण्यासाठी निश्चितच सहाय्यभूत ठरत असतं. ज्या देशाला अशा प्रकारचं मजबूत, खंबीर आणि परिपक्व अशा प्रकारची नोकरशाही आणि जलद गतीनं काम करण्याची नोकर व्यवस्था ज्या देशाला लाभलेली आहे, त्या देशानं नेत्रदीपक अशा प्रकारची प्रगती केल्याचं आपल्याला उदाहरणं अनेक देशाच्या माध्यमातून दिसतात. उदाहरणार्थ जपान आहे, अमेरिका आहे, रशिया आहे, चायना आहे, यांचीसुद्धा नोकरशाही अत्यंत परिपक्व आणि प्रगल्भ अशा प्रकारची आहे. ज्या देशाला नोकरशाही दुबळी, भ्रष्टाचाराला आहारी गेलेली आणि चुकीच्या प्रवृत्तीची नोकरशाही आणि ऐतखावी प्रवृत्तीची आणि काम कटाळं करणारी आणि ज्याला आपण दप्तर दिरंगाईची नोकरशाही ज्या देशामध्ये आहे, त्या देशाच्या राष्ट्रीय हिताला बाधा निर्माण होण्यामध्ये निश्चितच भर पडत असते. त्याचं उदाहरण घ्यायचं असेल तर पाकिस्तानची नोकरशाही ही सुद्धा दप्तर दिरंगाईची आहे. भारताची नोकरशाही ती सुद्धा दप्तर दिरंगाईची नोकरशाही आहे. आपल्या नोकरशाहीला कार्यक्षमतेतनं थोडंसं कलंकित केलेलं आहे. त्यांची प्रभावी अशा प्रकारची कार्यक्षमता नाही. भ्रष्टाचार वाढलेला आहे. कुठलंही काम करायचं म्हटलं तर ह्या नोकरशाहीमधले घटक हे प्रामाणिकपणे काम न करता काहीतरी देण्याघेण्याची चिरीमिरीची अपेक्षा व्यक्त करतात आणि अशा प्रकारचं हे जर काम होत असेल तर प्रामुख्याने राष्ट्रीय हित म्हणेल तशा पद्धतीने साध्य करता येत नाही असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. त्यानंतर 9वा जो मुद्दा आहे त्याला आपण संस्कृती, कल्चरल असं म्हणूयात. अर्थात राष्ट्रीय हित साध्य करण्याचं हे एक महत्त्वाचं घटक आहे. संस्कृती ज्या देशाची रिच आणि समृद्ध आहे त्या देशानं जलद गतीनं विकास करून राष्ट्रीय हित साध्य करण्यामध्ये यशस्वी झालेली आहे. म्हणून संस्कृती प्रत्येक राष्ट्राची अस्तित्वात असते. कुठल्याही देशाची संस्कृती असते. आता भारताची संस्कृती म्हटली तर शांतता, सुव्यवस्था, सहअस्तित्व, एकमेकांना सहकार्य, जगा आणि जगू द्याचं धोरण भारतीय संस्कृतीमध्ये आहे. मानवतावादी स्वरूपाची संस्कृती आहे. कुणाचंही शोषण न करता प्रत्येकाला विकासाच्या प्रवाहामध्ये नेण्याचं काम या संस्कृतीच्या माध्यमातून होत असतं आणि प्रामुख्याने ही संस्कृती भारताची आहे. म्हणून भारतीय राष्ट्रीय हित साध्य करण्यासाठी प्रयत्न करत असताना जगामध्ये सर्वात जास्त मित्र कुठल्या राष्ट्राचे असतील तर ते भारताचे मित्र राष्ट्र असताना आपल्याला दिसून येतात. उदाहरणार्थ आपण याची संस्कृती जर पाहिली, पाकिस्तानची संस्कृती पाहिली किंवा चायनाची संस्कृती जर आपण पाहिली तर या देशाच्या संस्कृतीमध्ये प्रामुख्याने मानवतावाद दडलेले नाही, ह्युमॅनिटीचा अभाव आहे आणि पर्यायाने यांनी साधलेलं जे राष्ट्रीय हित आहे ते अल्पजीवी आहे. भारताचं राष्ट्रीय हित हे दूरगामी परिणाम करणार आहे आणि एकंदरीतच आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये आपलं अस्तित्व सिद्ध करणार आहे असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. उर्वरित जे 2-3 मुद्दे राहिलेले आहेत ते उद्याच्या तासिकेमध्ये आपण या ठिकाणी घेणार आहोत, कारण वेळेचं भान राखून ऑनलाईन आपण असल्यामुळं आपल्या काही इंटरनेटच्या मर्यादा असल्यामुळं तो आपण या ठिकाणी भाग थांबवून उद्याला उर्वरित भाग पाहणार आहोत. धन्यवाद.